लच्छी लच्छी लच्छी। अरे कुछ सीन नहीं है, आप डरो मत। अरे भाव घाबरला, आता काही टेन्शन नाही। थँक्यू बाय। भाव घाबरलेला, तो म्हणतो व्हिडिओ निकाल रहा है भाई। नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तर आज आहे गुरुवार आणि घरामध्ये सर्वांचा उपवास आहे। सर्वांचा म्हणजे दादाचा एकट्याचा। तर आणि आता वाजले 12:30। उठलो तसं लवकरच, पण मिनी ब्लॉगला व्हॉइस ओव्हर करायचा होता, त्यामुळे बसलो होतो। जवळजवळ अर्धा पाऊण तास जातो मिनी ब्लॉगला व्हॉइस ओव्हर करण्यामध्ये, आणि मग त्यानंतर त्याच्यात साऊंड इफेक्ट टाकायचे, बॅकग्राऊंड म्युझिक टाकायचे, त्याच्यामध्ये थोडा वेळ जातो। म्हणून मग म्हटलं आपण थोड्या वेळानेच ब्लॉगला सुरुवात करूया। मग त्याचं काम पूर्ण करून घेतलं मिनी ब्लॉगचं, आणि म्हटलं आता आपण मोठ्या ब्लॉगला सुरुवात करूया। आणि आता आपण जाऊ 1 वाजेपर्यंत जेवायला। तोपर्यंत टीव्हीला सुद्धा आजचा आपला पोस्ट झालेला ब्लॉग चेक करून घेऊया। पप्पीन नाचाक घेतल्या, पप्पा पण इकडे बसले आहेत आणि विचार करतायत की फुलांच्या बिया घेऊन यायच्या आहेत। आमच्याकडे गॅलरीमध्ये ना बरीचशी अशी छोटी छोटी झाडं आहेत, जसं झेंडू वगैरे झाले, परत अजून मम्मी काय मिरच्या आहेत ना, मिरच्या आणि अळूची पानं सुद्धा आहेत आमच्याकडे। आम्ही ते का कधी कधी जास्त मोठी झाली की कट करून बनवून खातो, मग ती परत तेवढी रुजतात। आणि आज आपल्याला 2 काम आहेत। PUC सुद्धा आणायला जायचे, जेवण झाल्यानंतर आपण PUCचं काम पूर्ण करून घेणार आहे, आणि त्यानंतर संध्याकाळी सलूनमध्ये जायचं आहे। तर अशी काय 2 काम आहेत। जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। इथे मी जयेश बांदलचा ब्लॉग बघतोय आणि मला मस्तपैकी असं गाणं आठवलंय, मित्रमंडळी सहित साई तुझ्या पावन गुरुस्थानी, कडुलिंबाचं दर्शन घेईन मी उघड्या डोळ्यांनी, साई तुझ्या शिर्डीला 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 येईन, साई तुझ्या शिर्डीला 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 येईन। पप्पा पप्पी बघा काय खाती आहे। पिशवी वळल्या तिने आतमध्ये, काय जेवक नाही गावना तुका? हा काय रे, जेवायला नाही भेटत काय? हा हात तिने तेवढा बाहेर काढून ते प्लास्टिक वडून काढलं। मम्मी पाण्याची बॉटल नेली आहे का? पाणी थोडंच ठेवलंय मी। चला काय जेवण? हा जेवण सगळं चपाती सोडून, चपाती सोडून म्हणजे भात डाळ खिचडी असेल, खिचडी असेल तर मला थोडीशी दे। खिचडी भरपूर आहे, दादाचा उपवास आहे ना आज, तर दादाला डब्याला खिचडी असते गुरुवारची, किंवा वेगळं काहीतरी असतं। चला जेवण घेऊया। हा ठीक आहे। आज मस्तपैकी घोडी आपली फेवरेट, आणि इकडे ह्यांचा फेवरेट वांग्या आणि मी खिचडीत खाणार आहे, मला बस झाली खिचडी। गोडी डाळ आपण रात्री खाऊया। आता जेवूया मस्तपैकी। पप्पीन सुरुवात केला नाचक, चण्याची डाळ, त्या डाळीमध्ये तरी पण त्या ती डाळ नको, नुसतं आकडेसून तकडेसून नाचता। बदामाची सवय आहे रोजची। दुपारी आम्ही त्याला बदाम द्यायचो नाही, पण पप्पा घरी असल्यापासून ना पप्पा रोज त्याला दुपारचं पण बदाम देतात, म्हणून आता त्याला सवय लागली आहे। दुपारचा पण त्याला बदाम लागतो आणि रात्रीचा तर लागतोच लागतो। थंडा 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 लच्छी 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 ग्लासात द्यावा, ग्लासात। आपण निघालोय फ्रेंड्स, जाऊया मस्तपैकी। गाडी धुतलेली होती, हार काढून आताच जस्ट ठेवला, आणि आता जाऊया आणि PUCचं काम करून घेऊया। तर आपण निघालोय आणि पटकन लक्षात आलं की पेट्रोल सुद्धा भरून घ्यायचं। आधी आपण पेट्रोल भरूया आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊ।
आपण पोचलोय पेट्रोल पंपला, बऱ्यापैकी गर्दी आहे. तर आपण पोचलोय मित्रांनो मित्तलला आणि PVC शॉप ओपन आहे आणि त्यांच्याकडून PVC काढून घेऊया. आणि जाम निमार लागतं मित्रांनो, जाम म्हणजे जाम. गाडी पार्किंग केली आहे थोडी पुढेच, कारण त्यांना गाडीच्या सायलेन्सरमध्ये पाईप टाकायचा असतो. तर आपलं PVC झालं आहे कंप्लीट. आणि ते अरे कुछ सीन नाही आहे, आप डरो मत. अरे भाव घाबरला. 2/4/2026 पर्यंत व्हॅलिडिटी आहे, आता काही टेन्शन नाही. थँक्यू बाय. भाव घाबरलेला, तो म्हणतो व्हिडिओ निकाल रहा है भाई. कारण त्याला मी बोललो ना सायलेन्सरमध्ये हे नाही टाकत का पाईप, तर तो बोलला ज़्यादा धुवा निकलता है क्या. मी बोललो नाही. तर त्याला वाटलं तो काम करत नाही, त्यामुळे मी त्याला बोललो आणि त्याचा व्हिडिओ काढायला घेतला. तर तो घाबरला. आपण आलो आहे परत पार्किंगमध्ये आणि गाडी लावली आहे. आणि तुम्ही बघितलं तो कसा घाबरला. त्याला वाटलं काय मी रिपोर्टर वगैरे आहे की काय, त्याची टिप वगैरे पोचवणार की काय. मग त्याला मी बोललो की भाई वो पाइप जो लगाते आप साइलेंसर में वो नहीं लगाए क्या. तो बोलतो नहीं, अगर गाड़ी ज़्यादा कुछ धुआं फेंकती रहेगी तो ही हम लगाते हैं. मी व्हिडिओ शूट करायला घेतला दाखवायला तुम्हाला की आपलं PVC झालं आहे तयार. तर तो घाबरला. हार बांधलेला ना गाडीला, तर त्याचं हे राहिले धागे ते काढतोय. चला राहू दे, नंतर कट करूया. डायरेक्ट आपण घरी जाऊया आणि भेटूया. A few moments later. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मी हात असा फिरवला या साईडला, पप्पी पण त्या साईडने समोर आली लगेच, ही बघा. तर आपलं PVCचं तर काम झालं. आलो आणि त्यानंतर झोपलं आणि लाईट गेली होती अचानक बाहेर. आता वाजले 4:30. जशी लाईट गेली तशी जाग आली. मी म्हटलं अरे यार लाईटीला पण आताच जायचं होतं. आणि आता मी चाललो आहे केस कापायला. मस्त केस कापून दाढी करायची आहे व्यवस्थित आणि जाऊ. आता गर्दी नसेल, आता ओपन होईल 4:30 वाजेपर्यंत ओपन होतं शॉप. तर मग आपण तिकडे जाऊया केस कापू. तर मित्रांनो आलोय केस कापायला. मस्त आहे की भावाकडून केस कापून घ्या. खूप भारी केस कापतो. माझ्या केसाची वाट लागलेली. ही लाईन ना फक्त हे बघा एवढी इथून होती, पण त्यांनी व्यवस्थित करून दिले माझे केस. केस जरा कमी आहेत डोक्यावर पण मस्त. तर चला केस कापून घेऊ आणि भेटूया. तर केस वगैरे कापून आलोय आणि मस्तपैकी आंघोळ केली. आणि आंघोळ केल्यानंतर म्हटलं जरा बसूया घरात थोडा वेळ बसलेलो आणि बसून आला वैताग. TVला पण यूट्यूबला पण एवढे खास कोणाचा ब्लॉग आठवत नाही आम्हाला की बघू. हर्ष भाव्या पूजाचा ब्लॉग बघितला आणि तो सुद्धा कंप्लीट झाला. म्हटलं आता जरा बाहेर जाऊन फेरफटको मारून येऊया. नीट दे. हां एकच अजून पाहिजे मला. अजून पाहिजे मला. थँक्यू. वेलकम बोल. वेलकम. इंसांची मस्तपैकी बत्ती लावून झाली आहे. माझ्या खाऊ घालू जा पिशू. आता बघा आता शोध सुरू केला नाही. हा कुठे आहे. तर जस्ट प्रमयच्या घराकडे बसलेलो आहे आणि तकडेसून घरी इलोय. आणि आता मम्मीने सांगितलं दही किती आणायचंय. दही आणायचंय थोडंफार, कारण की आज घरामध्ये छोले भटुरेचो कार्यक्रम. हा छोले भटुरे. पप्पी छोले तर नाही खायचे, छोले भटुरे बनवणार आहे. तर दही घेऊन येऊया. हे घे. भटुरे कडक कसे होणार. कडक म्हणजे भारी. कडक बनव ते भारीच होणार. नरम नाही पडले पाहिजेत. तर खायला बरे कुरकुरीत. पीठ दही सुद्धा आणून दिलंय. पीठ आणि दही. आता वाईस टाइमपास करूया चाळीत आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट जेवायला निघूया. 8:30 वाजले पण टाइम कसा जातोय काय समजत सुद्धा नाही. काय बघायला आली तू. मिठू नाव आहे त्याचं. पपी गुंगू मला विचारते. गुंगू ये बोला म्हणते. बोल.
सगळा बोलता ना, सगळा बोलता. जमलं तुझा बर्थडे आहे आता, बर्थडे आहे तुझा. बोल बोल सगळ्यांना बोल, बर्थडेला या. इथे तोंडातला हात काढ, तोंडातला हात काढ, बोल बर्थडेला या. हात काढ तोंडातला, आता बोल. हा किती जोरात किती होता बघ. छोले भटुरेचं प्रिपरेशन चालू आहे. छोले भटुरे आता दाबून जेवतोय मस्त पैकी या. चमचमीत एकदम. भेटूया आपण डायरेक्ट नंतर. जेवताना तर नाही भेटणार, राहू दे. जेवण झाल्यानंतर भेटू. जेवण वगैरे झालंय मस्त पैकी, छान झालेले छोले भटुरे. सोबत गोडी डाळ भात सुद्धा होता, पण छोले भटुरे होते त्या कारणाने गोडी डाळ भात मी तरी नाही खाल्ला, तसाच राहिला माझ्या वाटणीचा. आणि असा काहीसा आजचा आपला ब्लॉग होता. आता थोडंसं पपीचं पिंजरा वगैरे धुवून घ्यायचं आहे. टी व्हीवरती थोडेसे ब्लॉग्स वगैरे बघेन आणि मग त्यानंतर झोपायची तयारी करणार. तर आता आपण ब्लॉग लांबवूया नको, असा काहीसा आजचा आपला दिवस होता, ज्यात आपण गाडीची PUC वगैरे काढली. त्यानंतर थोडासा इकडे मित्रपरिवारांबरोबर वेळ घालवला. तर आता ब्लॉग आपण एंड करूया. जर चॅनलवर नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम.